नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. फेब्रुवारी महिना आहे. प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं. कोणासाठी ते आकर्षण असतं, कोणासाठी आवड असते, कोणासाठी सहज असतं. आणि ज्यांचं प्रेम सहज असतं ना, त्यांचं ते हृदयापासून, मनापासून व्यक्त होत असतं. प्रत्येक गोष्टीतून व्यक्त होत असतं. आणि ते सहज प्रेम ज्याला लाभलेलं आहे ना, त्याच्यावरती प्रेमशक्ती आईची खूप कृपा असते. म्हणजे निस्वार्थी प्रेमशक्ती आईची खूप कृपा असते, कारण ती दिसते त्या व्यक्तीच्या माध्यमातून. मला सुचलेल्या ओळी आहेत. तर त्याचं शीर्षक आहे प्रेमशक्तीचे कोडे. हे प्रेमशक्तीचे कोडे कसे आहे, तर प्रत्येकासाठी प्रेम हे खूप वेगळं आहे आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीही प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. कोणी अगदी हसतमुखाने सहज व्यक्त करतं, कोणी बोलून व्यक्त करतं, कोणी काही गिफ्ट देऊन व्यक्त करतं, कोणी रागाच्या माध्यमातून व्यक्त करत असतं. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. पण प्रेमशक्ती ही अस्तित्व रूपाने संपूर्ण विश्वभरामध्ये तिच्या आधारावरच हे विश्व चालत आहे. हा संदेश मला बाबांनी दिलेला आहे, साईबाबांनी. प्रेम हीच शक्ती आहे. प्रेम हाच या विश्वाचा आधार आहे. मला सुचलेल्या ओळी प्रेमशक्तीचे कोडे शीर्षक आहे. शीर्षकावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझी ही कविता आहे. मला सुचलेल्या ज्या ओळी आहेत तर त्या प्रेमशक्तीच्या आधारावरच आहे, प्रेमाच्या आधारावरती आहेत. असं प्रेमाचे अनेक प्रकार आहेत व्यक्त होण्याचे, पण त्यातला निस्वार्थी प्रेम हे खूप सुंदर आहे, सहज आहे. आणि ते इतक्या सुंदर पद्धतीनं परमेश्वराच्या माध्यमातून आपल्याला जाणवत असतं, पण आपण त्याच्याकडे बघत नाही आहे. तर ते कसं आहे आणि ते कोड कसं आहे, बाबांनी मला त्यांनी जी प्रेरणा दिली आहे प्रेमशक्तीची, त्या आधारावर हे काव्य माझ्याकडून त्यांनी वदवून घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमशक्तीचे कोडे. हृदयातून प्रकटतो भाव हा, हृदयातून प्रकटतो भाव हा, चेहऱ्यावर उमटते प्रसन्नता, चेहऱ्यावर उमटते प्रसन्नता, डोळ्यातून व्यक्त होतात अश्रुधारा, डोळ्यातून व्यक्त होतात अश्रुधारा, मुखातून उमटतात शब्द, मुखातून उमटतात शब्द, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, ज्याचं हित अन कल्याण पाहतो, ज्याचं हित अन कल्याण पाहतो, त्याच्या हृदयात तो भाव पोहोचतो, त्याच्या हृदयात तो भाव पोहोचतो. कोणत्याही बंधनाशिवाय अन अडथळ्याशिवाय, कोणत्याही बंधनाशिवाय अन अडथळ्याशिवाय. इतका सुंदर अर्थ आहे या अडीच अक्षरी शब्दांचा, इतका सुंदर अर्थ आहे या अडीच अक्षरी शब्दांचा. आणि तो शब्द म्हणजेच प्रेम, आणि तो शब्द म्हणजेच प्रेम. प्रेम या शब्दातच परम असा 3 अक्षरी शब्द एकत्र येतो. प्रेम या शब्दातच परम असा 3 अक्षरी शब्द एकत्र येतो. त्यामध्ये फक्त असते सर्वांचे हित, त्यामध्ये फक्त असते सर्वांचे हित. परोपकार, कल्याण आणि आनंद, परोपकार, कल्याण आणि आनंद, कायमस्वरूपी आणि अनंत काळ, कायमस्वरूपी आणि अनंत काळ. नसते ते काही क्षणासाठी, नसते ते काही क्षणासाठी, आवड, आकर्षण आणि स्वार्थासाठी, आवड, आकर्षण आणि स्वार्थासाठी. हे ज्याला उमगले, हे ज्याला उमगले, त्यालाच प्रेमशक्तीचे कोडे उलगडले, त्यालाच प्रेमशक्तीचे कोडे उलगडले. प्रेमशक्तीचा हा अर्थ सहज अंतर्मनातून साईच समजावी, निमित्त मात्र सुस्मिता. प्रेमशक्तीचा हा अर्थ सहज अंतर्मनातून साईच समजावी, निमित्त मात्र सुस्मिता. कसं आहे, प्रेम हे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त केलं जातं आणि प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे.
कोणी बोलून व्यक्त करतं भावना, कोणी न बोलताच मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणारं प्रेम असतं. आठवणींच्या स्वरूपात तो साठा हृदयामध्ये साठवला जातो आणि काही गोष्टी अगदी सहज आपल्याला आवडतात, सहज व्यक्त होणाऱ्या भावना असतात. प्रेमाचा महिमा अगाध आहे, अनंत आहे आणि त्यातून आपण काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. प्रेम या शक्तीचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. खरं तर प्रेम फक्त आकर्षण किंवा आवड हा आधार प्रेमाचा जरी असला तरी त्यातली शक्ती ही निस्वार्थी असली पाहिजे. हाच प्रेमाचा उद्देश आहे. परोपकारी असायला हवं, परम असायला हवं, दिव्य असायला पाहिजे आणि कल्याणकारी असलं पाहिजे, हिताचं असलं पाहिजे, निस्वार्थी असलं पाहिजे प्रेम. आणि राधेसारखं प्रेम असायला हवं, कुठलीही अपेक्षा न करता, कुठलाही हक्क न दाखवता, कोणत्याही बंधनाशिवाय, अडथळ्याशिवाय, कोणत्याही कितीही कठीण परिस्थितीत सुद्धा प्रेम अगदी मजबूत असलं पाहिजे आणि निस्वार्थी असलं पाहिजे. त्या निस्वार्थीपणामध्ये जराही विचलित होता कामा नये अपेक्षेनं आणि स्वार्थानं. असं निस्वार्थी प्रेम असावं. प्रेमाचा महिमा अगाध आहे, जो मला बाबांनी हा शक्तिरूपानं कणाकणात दाखवलेला आहे. कणाकणात त्याचं सामर्थ्य आहे. हा संदेश मला साईबाबांनी दिला आहे. त्या आधारावर ही सुचलेली कविता आहे. तर ती तुम्हाला कशी वाटते आणि प्रेम या शक्तीचा तुम्ही कसा अर्थ लावता? नमस्कार. तुम्हाला जर प्रेमशक्तीचे कोडे ही कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सुस्मिता सिम्प्लिसिटी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.